चला आपण मागच्या भागात पाहिलं की नक्की ज्या ट्रॅडिशनल मॉड्युलिटीज आहे त्याच्या काय त्रुटी आहे, त्याच्या काय डिसॲडव्हान्टेज आहे किंवा लिमिटेशन्स आहे. आता आपण ते डिटेल पाहणार आहे. अगदी सगळ्यात महत्त्वाचं रेडिएशन एक्सपोजर अँड पेनफुल प्रोसिजर. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की ह्या सगळ्या मॉड्युलिटीजमध्ये कोणते तरी रेज आणि स्पेसिफिकली एक्सरेजला तुम्ही एक्सपोज होता आणि तो साईड इफेक्ट धरता येतो, आपल्याला धरावा लागतो आहे आता. कारण की WHO पण आता खूप सारे एक्सरेवर लिमिटेशन्स टाकते की किती एक्सरे झाले पाहिजे फुल लाईफ टाईप सायकलमध्ये. तर एक्सरे आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आणि त्याच्यानंतर आहे पेनफुल प्रोसिजर. मी तुम्हाला मगाच सांगितलं की 12 LBSचं प्रेशर तुमच्या ब्रेस्टमध्ये टाकलं जातं आणि त्याच्यानंतर एक्सरे पास केला जातो आणि मग डिटेक्ट केला जातो. दुसरं होतं नो इफेक्टिव्ह ऑर सेफ फॉर प्रेग्नंट नर्सिंग अँड इम्प्लांट वुमन. म्हणजे आपण ज्या टेक्नॉलॉजीज मग पाहिल्या ज्या कॅन्सर डिटेक्शनसाठी वापरल्या जातात, उदाहरणार्थ मॅमोग्राफी असेल, त्याच्यानंतर पेट असेल, त्याच्यानंतर MRI असेल, तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीना सेफ नाही आहे. एखादी जर महिला प्रेग्नंट असेल किंवा नर्सिंग असेल, नर्सिंग म्हणजे ऑलरेडी कॅन्सर सर्वायवर आहे, एखादी सर्जरी झालेली आहे, तर ह्या सगळ्या महिलांसाठी किंवा इम्प्लांट्स असतील, आजकाल ब्रेस्ट साईज अँड शेपिंगसाठी इम्प्लांट्स वापरल्या जातात. तर ह्यापैकी काही एखादा महिलाने वापरलं असेल किंवा ह्यापैकी एखाद्या सिच्युएशनमध्ये एखादी महिला असेल तर त्यांना ह्या टेक्नॉलॉजी वापरता येत नाही. मग त्या कशा डिटेक्ट करणार ब्रेस्ट कॅन्सर? मग त्यांना काय पर्याय आहे? मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यानंतर लिमिटेशन ऑफ एज, वेट अँड साईज ऑफ पेशंट. मी तुम्हाला मगाच सांगितलं मॅमोग्राफी करायचं असेल तर तुमचं वय 40 पाहिजे. त्याच्यानंतर ब्रेस्ट साईज पण मॅटर करते खूप साऱ्या डायग्नोस्टिक मॉड्युलिटीमध्ये. आणि साईज नंतर वेट पण इफेक्ट करतं, पुष्कळ वेळेस वेट हे मॉड्युलिटीमध्ये इफेक्ट करतं. नंतर टाईम कन्झ्युमिंग, एक्सपेन्सिव्ह अँड इन्व्हॅझिव्ह प्रोसिजर आहे. म्हणजे काय की ह्या सगळ्या प्रोसिजरसाठी खूप वेळ लागतो, कॉम्प्लेक्स प्रोसिजर आहे आणि टेक्निकल स्किलसेट लागतो. हे जे इन्स्ट्रुमेंटेशन आहे त्या हँडल करताना एक टेक्निकल स्किलसेट लागतो. इतक्या सोप्या नाही त्या प्रोसिजर. ओके, म्हणजे त्या प्रोसिजरची ॲक्युरेसीसुद्धा त्या टेक्निकल जो असिस्ट करतो आहे ती प्रोसिजर त्याच्या स्किलसेटवर डिपेंड आहे. त्याच्यानंतर एक्सपेन्सिव्ह तर आहेच आहे, ह्या सगळ्या प्रोसिजर एक्सपेन्सिव्ह आहे, खूप सारे पैसे लागतात याच्यासाठी. आणि इन्व्हॅझिव्ह प्रोसिजर आहे, म्हणजे ह्या प्रोसिजर करताना तुमच्या शरीराला टच होतो, कधीकधी पेन पण होतं. त्याच्यानंतर काही इंट्राव्हेनससुद्धा वापरल्या जातात किंवा इंजेक्शन्स वापरल्या जातात. म्हणजे नॉन इन्व्हॅझिव्ह नाही, त्या इन्व्हॅझिव्ह आहे, तुमच्या शरीराची इन्व्हॉल्वमेंट असते त्या प्रोसिजरमध्ये. त्याच्यानंतर इट मे मिस आउट मायक्रो कॅल्सिफिकेशन, अर्ली डिटेक्शन इज बिग डिफिकल्ट. मग आम्ही सांगितलं की अर्ली डिटेक्शनसाठी ॲप्रिशिएबल स्ट्रक्चरल चेंजेस होणं गरजेचं आहे आणि ते मिसआउट होतं ह्या प्रोसिजरमध्ये. म्हणजे जे इन्स्ट्रुमेंटेशन वापरतो आहे, जे स्किलसेट आहे टेक्निकल असिस्टंटचं, जे प्रोसिजर असिस्ट करता, ते खूप महत्त्वाचं आहे. ते का महत्त्वाचं आहे? कारण मायनर स्ट्रक्चरल चेंज जर पकडायचा असेल तर इन्स्ट्रुमेंटेशन खूप चांगलं पाहिजे आणि त्याचा टेक स्किलसेट खूप चांगला पाहिजे आणि त्याचं लिमिटेशन्स प्रॅक्टिकली येतात पुष्कळ वेळेस. त्यामुळे जे स्ट्रक्चरल मॉड्युलिटी आहे ना, ते मायनर चेंजेस किंवा तुमचे मायक्रो कॅल्सिफिकेशन्स जे आहे विच इज रिलेटेड टू ब्रेस्ट कॅन्सर किंवा कोणत्याही कॅन्सरचे, ते पकडायला म्हणजे खूप खूप सक्षम आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला. त्याच्यानंतर सम मॉड्युलिटी युजेस कॉन्ट्रास्ट एजंट, रेडिओ ट्रेसर, FDG, प्रोटीन विच पेशंट मे बी ॲलर्जिक और नेफ्रोटॉक्सिन. म्हणजे ह्या गोष्टी वापरल्या जातात. काय काय वापरल्या जातं की कॉन्ट्रास्ट एजंट वापरल्या जातात, CT स्कॅन्समध्ये वापरल्या जातात. त्याच्यानंतर रेडिओ ट्रेसर्स वापरल्या जातात. कशात वापरल्या जातात? पेट स्कॅनमध्ये वापरल्या जातात. FDG वापरलं जातं. त्याच्यानंतर प्रोटीन्स वापरल्या जातात. याची काही पेशंटला ना ॲलर्जी येते किंवा त्या नेफ्रोटॉक्सिन मग सांगितल्याप्रमाणे त्याचा साईड इफेक्ट किडण्यांवर जाणवतो किंवा बाकीच्या पुष्कळ ऑर्गनवर पण तो जाणवतो. म्हणजे प्रोसिजर करतानाच आपल्याला साईड इफेक्ट चालू होतो. पहा, आपण जातो आहे कॅन्सर डिटेक्शनसाठी, स्पेसिफिकली आता मी ब्रेस्ट कॅन्सरविषयी बोलेन, पण त्या प्रोसिजरचेच साईड इफेक्ट यायला लागले तर अवघड आहे. म्हणून ह्या प्रोसिजरमध्ये खूप लिमिटेशन्स आहे. म्हणजे डायग्नोसिस इज ओनली पॉसिबल आफ्टर ॲप्रिशिएबल स्ट्रक्चरल चेंजेस विदिन द बॉडी ऑर्गन्स. सो ह्या सगळ्या प्रोसिजर लॅटर स्टेजेसमध्ये कॅन्सर डिटेक्ट करता, ॲप्रिशिएबल स्ट्रक्चरल चेंजेस झाल्यानंतर डिटेक्ट करता. पण मला ते मान्य नाही. माझं असं म्हणणं आहे की स्ट्रक्चरल चेंजेस व्हायच्या आधीच जर मला फिजिओलॉजिकल चेंजेस पकडता आल्या पाहिजे. असं म्हटलं जातं की आधी केमिकल किंवा फिजिओलॉजिकल चेंजेस होता आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चरल चेंजेस होता. जर हे केमिकल चेंजेसच मला पकडता आले तर मी अर्ली स्टेजमध्ये कोणताही डिसीज याचं निदान करू शकतो, डायग्नोसिस करू शकतो आणि लवकर ट्रीटमेंट चालू करून तो डिसीज पर्टिक्युलर लिमिटमध्ये मी त्याला कंट्रोल करून ठेवेल आणि त्याला व्हॅनिश पण करू शकेल. हे मला सोप्या शब्दात सांगायचं होतं. दुसरी स्लाईड पाहूया आपण.
मग आपला उद्देश काय आहे की प्रोसिजर नॉन इन्व्हेजिव्ह पाहिजे, मला टच नाही झालं पाहिजे, मला इंजेक्शन घ्यायची भीती वाटते, सोपे भाषेत सांगतोय. नो हार्मफुल रेडिएशन, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हार्मफुल रेडिएशन्स नको आहे, कारण त्याचे साईड इफेक्ट होतात फ्युचरमध्ये. त्याच्यानंतर नो टच नो पेन, कंप्लीट प्रायव्हसी सेन्सिटिव्ह इक्विपमेंट पाहिजे, मला टच नको आहे, मला पेन नको आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते FDA रजिस्टर्ड असलं तर फारच बरं, म्हणजे मला काही काळजीच नाही, कोणची साईड इफेक्ट नाही ही गॅरंटी मला FDA रजिस्ट्रेशनमधनं मिळून जाते. त्याच्यानंतर ॲप्लिकेबल फॉर ऑल एज ग्रुप पाहिजे, की अगदी 12 वर्षाची मुलगी जरी स्कॅन करायची वेळ आली तरी हे सगळं मला फायदे मिळाले पाहिजे, करता आलं पाहिजे. आणि अगदी 80 वर्षाची आजीचं जरी मला स्कॅन घ्यायचा आहे तर तिलासुद्धा त्रास नको व्हायला, आणि हे सगळे क्रायटेरियाज माझे कंप्लीट झाले पाहिजे. म्हणजे एजचं लिमिट नको मला, कोणताही एजचा पेशंट द्या मला, मी तो स्कॅन करता आला पाहिजे. त्याच्यानंतर नो लिमिट्स ऑन नंबर ऑफ स्कॅन, म्हणजे असं नको की आज मॅमोग्राफी केली तर मी लगेच 1 महिन्याने करू शकत नाही, कारण पेनफुल प्रोसिजर आहे, साईड इफेक्ट्स आहे, आणि मेडिकल प्रोटोकॉल पण अलाउड करत नाही त्याला. पण मला अशी मॉडेलिटी पाहिजे की मला प्रत्येक महिन्याला मेडिकल प्रोटोकॉल जो दिला आहे मला त्याची इफिकसी, तो खरंच काम करतोय की नाही हे चेक करायचं प्रत्येक महिन्याला. म्हणजे त्याला म्हणतो आपण नो लिमिट्स ऑन नंबर ऑफ स्कॅन, म्हणजे किती वेळेस प्रत्येक महिन्याला मी जरी स्कॅन घेतला तरी मला साईड इफेक्ट नाही, मला पेन पण नाही, किती बरं होईल. आणि सेफ फॉर प्रेग्नंट, नर्सिंग आणि इम्प्लांट वुमन, म्हणजे एखादी महिला जर प्रेग्नंट असेल तर तिला एक्सरे रेडिएशन चालत नाही, मला अशी मॉडेलिटी पाहिजे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रेडिएशन नाही, ती नॉन इन्व्हेजिव्ह आहे, नो टच नो पेन आहे. म्हणजे मग प्रेग्नंट वुमन असेल किंवा एखादं सर्जिकल झालेलं आहे, समजा कॅन्सर पेशंट आहे, ऑलरेडी सर्जरी झाली, त्याची मॅमोग्राफी शक्य नाही आपल्याला. पण मला जर ट्रीटमेंट इफिकसी प्रोटोकॉल जर मॉनिटर करायचा आहे तर मला तर काहीतरी करायलाच पाहिजे, काहीतरी डायग्नोस्टिक टूल वापरायलाच पाहिजे. मग असं पाहिजे की टच नाही, पेन नाही, त्यामुळे मी ते टूल वापरू शकेल. आणि वन दॅट कॅन रिव्हेल अ रोडमॅप टू इम्प्रूव्ह युअर हेल्थ, वेलनेस अँड लाईफ लॉन्जिटिव्हिटी, म्हणजे असं टूल मला पाहिजे की जेणे मला कोणताही आजार सोप्या भाषेत लवकर डिटेक्ट करता येईल, जेणेकरून माझी हेल्थ चांगली राहील एखादा मेडिकल ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो करून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मॉर्टॅलिटी जी आहे तो रेट कमी होईल, म्हणजे मृत्यूचा दर मला कोणतेही रोग असो त्याच्यामध्ये कमी करायचा आहे, अशी मला मॉडेलिटी अपेक्षित आहे. आता मग तशी मॉडेलिटी आहे का नक्की, तशी एवढी ॲडव्हान्स मॉडेलिटी मिळाली आहे का? तर माझं उत्तर आहे याच्यासाठी येस. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारे एक मॉडेलिटी आहे जी आता खूप ॲडव्हान्स मॉडेलिटी म्हटल्या जाते, ती आहे डिजिटल इन्फ्रारेड थर्मोग्राफी. डिजिटल इन्फ्रारेड थर्मोग्राफी. एक स्लोगन दिला मी, डायग्नोसिस इज पॉसिबल वेल अहेड इन टाईम बिफोर स्ट्रक्चरल चेंजेस विदिन द बॉडी ऑर्गन. म्हणजे ही मॉडेलिटी अशी आहे की बॉडी ऑर्गनमध्ये स्ट्रक्चरल चेंज होण्याच्या आधीच मला अलर्ट देते, आणि अलर्ट दिला की मी एखादा ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो करेल आणि तो रोग वाढण्याच्या आधीच मी कंट्रोल करेल. ठीक आहे. मग काय आहे, समजा आता पाहिलं याचे फायदे काय आहे की ही जी इन्फ्रारेड थर्मोग्राफी आहे ही अर्ली स्टेज डायग्नोसिससाठी वापरल्या जाते. ही अर्ली स्टेज डायग्नोसिससाठी वापरल्या जाते. त्याच्यानंतर मला मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो कमी करायचा आहे म्हणून वापरल्या जाते. नंतर बेटर ट्रीटमेंट प्लान, म्हणजे मला ट्रीटमेंटचा इफेक्टिव्ह प्लान करता येईल, कारण मला आधीच समजतं आहे की इथे काही स्ट्रक्चरल चेंजेस होण्याची संभावना आहे, कारण फिजिओलॉजिकल चेंजेस चालू झालेले आहे. म्हणजे भविष्यात नक्की काही ना काही स्ट्रक्चरल चेंजेस होणार आणि कोणता तरी रोग उद्भवणार हे मला आधी समजतं. आणि लेस कॉम्प्लेक्स मेडिकेशन प्रोटोकॉल, म्हणजे जर आपल्याला याच्याने स्क्रीनिंग करायचं असेल, आपल्याला डिजिटल इन्फ्रारेड थर्मोग्राफीने स्क्रीन करायचं असेल तर खूप सोपी प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर अतिशय सोपी असल्यामुळे मी फ्रिक्वेंटली स्कॅन घेऊ शकतो, त्याच्यात रेडिएशन नाही, फ्रिक्वेंटली स्कॅन घेऊ शकतो, नो टच नो पेन आहे, पेशंटलाही त्रास वाटत नाही, पेशंटलाही सांगितले की 1 महिन्याने परत तुम्हाला स्कॅन करायला यायचं आहे तर तोही कम्फर्टेबल असतो. इतके फायदे ह्या मॉडेलिटीचे आहे. मला असं वाटते मी तुम्हाला जी माहिती दिली थोडंफार स्क्रीन्सवर शेअर केलं, हे खूप सोप्या भाषेत केलेलं आहे. मी कोणतीही मेडिकल लँग्वेज वापरले नाही, कारण माझा उद्देश होता की सर्वसामान्य माणसांना किंवा महिलांना हे समजावं की कॅन्सर म्हणजे काय, कॅन्सर डिटेक्शनसाठी काय काय वापरलं जातं, प्रत्येक डायग्नोस्टिक मॉडेलिटीचं लिमिटेशन्स काय, आणि ही नवीन टेक्नॉलॉजी मला तुम्हाला आवर्जून सांगायची होती म्हणून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे. या संवादामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा. माझं क्लिनिक जे आहे ते नाशिकला आहे.
पण पेशंट अगदी भारतामध्ये फक्त ह्या प्रोजेक्टवर 2च कामं करतात ह्या टेक्नॉलॉजीवर. पेशंट अगदी लांबून लांबून म्हणजे मुंबईवरनं पुण्यावरनं आणि लांबून लांबून पेशंट आमच्याकडे नाशिकला येतात. तर तुम्ही पण या, अवश्य या. तुम्हाला काउन्सिलिंग पण आम्ही करतो आणि स्कॅन पण आम्ही तिथे घेतो. तर नक्की तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि काही प्रश्न असेल तर आम्ही तुम्हाला ईमेल, फोनने पण उत्तरं देऊ त्या सगळ्या प्रश्नांचे. तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला ऐकून घेतलं आणि नवीन टेक्नॉलॉजीविषयी तुम्हाला माहिती दिली ती तुम्ही पाहताय तुमच्या स्क्रीनवर. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.